हा पण 1 BHK का 2 BHK? 1 BHK. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपल्या आल्हाट परिवाराचा हा दुसरा एक फ्लॅट आहे, सदनिका आहे. ज्याप्रमाणे आमच्या अविनाश दादाचं 2 BHK आहे. हा दिलीप दादा ना? हा, तर दिलीप दादा सुद्धा हा 1 BHK आहे, पण ठीक आहे, चांगले. पण एका बाजूला आहे, खूप सुंदर. इथं पण एक आपण अभंग, कुठला अभंग घेऊया? संत कृपा झाली इमारत. हा, आता घ्या. हा, आमच्या गणेश माऊलींच्या मुखातून एक अभंग होऊ द्या. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिल्या पाया, उभारिले देवालया. रामकृष्ण राम. खूप छान. माझी अजून एक अभंग आहे. झाली गर्भाची रचना, ठाऊक नाही दोघा जना, ठाऊक नाही दोघा जना. कोणी दिले हात पाय, कोण म्हणती बाप माय, कोण म्हणती बाप माय. तुझी आई होती तानी, तुझी आई होती तानी, कोठे होता शोधित प्राणी, कोठे होता शोधित प्राणी. कोणी दिले हात पाय, कोणी दिले हात पाय, कोण म्हणती बाप माय, कोण म्हणती बाप माय. तुझा बाप होता बाळ, तुझा बाप होता बाळ, कोठे होता कंठित काळ, कोठे होता कंठित काळ. तुका म्हणे, तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे, या विठूची लेकुरवाळे, या विठूची लेकुरवाळे. कोणी दिले हात पाय, कोण म्हणती बाप माय, कोण म्हणती बाप माय. आल्हाट परिवाराला खूप चांगलं, भगवंताच्या कृपेने चांगलं यश आलेलं आहे. फक्त एकच शेवट आहे, पंढरीच्या वारीचा ध्यास घ्या. ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊन येतो ना, वारीतून प्रयत्न करायचा. कारण कसं सगळ्याच देवांचं दर्शन पंढरीच्या वारी. एकट्या दुकट्याने जाणं आणि आम्ही पंढरीत होतो, मी कधी पांडुरंगाचं दर्शन अजून घेतलं नाही, कारण रस्त्यातूनच सगळे देव आपल्या सोबत असतात. तर खूप छान माऊली राम. बरे, एक आनंद वाटला, जशी तुमची खरं वेगळी झाली, स्वतंत्र झाली, अगदी व्यवस्थित. आमचा मुक्काम पण सुरक्षित झाला, कारण या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेला अर्धा पाऊण तास विश्रांती, तुमचा हॉल प्राप्त झाला, पुन्हा खाली बैठक व्यवस्था झाली जेवणाची. म्हणजे पावसा पाण्यातून सुरक्षितता. आता अशीच दरवर्षाची सेवा. या बिल्डिंगचं नाव काय? सिद्धी स्कायलार्क सोसायटी. सिद्धेश सिद्धी स्कायलार्क सोसायटी. सिद्धी स्कायलार्क, सिद्धी स्काय लार्क सोसायटीच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या दुपारच्या टप्प्याला, जवळच आळंदी आहे पण तरी दुपारचा टप्पा मोशीगाव आपल्या नियमाप्रमाणे आहे. माऊली जसजशी येते, आता माऊली आता इथून नाही पण देहू आपलं तुकाराम महाराजांच्या पालखीच्या माध्यमातून आपली ही सेवा आहे. अतिशय सुंदर आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला आमच्या आल्हाट परिवाराने आणि त्यांच्या मित्रपरिवाराने खूप चांगलं सहकार्य केलं. मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्या सहयोगी आपल्या या सेवाभावी माणसांना उदंड आयुष्य मिळो, त्यांच्या कुटुंबाला निरोगी आरोग्य मिळो, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण हो, त्यांच्या व्यवसायाला चांगलं यश मिळो आणि अशीच पंढरीच्या वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून घडावी ही माऊलीची चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय. झाले 2 मिनिटं पण